नमस्कार मित्रांनो, विषय हार्ड मध्ये तुमचं स्वागत आहे. सध्या धुरंधर 2 हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय. सोशल मीडियावर यातील बडे साहब म्हणजेच दाऊद इब्राहिमचे सीन्स तुफान व्हायरल होत आहेत. एका सीन मध्ये दाऊद इब्राहिम बनावट नोटा भारतात पाठवण्यासाठी नेपाळच्या एका याकूब अन्सारी नावाच्या माणसाचा उल्लेख करतो. पण तुम्हाला माहिती आहे का, हे पात्र केवळ काल्पनिक नसून ते नेपाळच्या एका खऱ्या पात्रावर आधारित आहे, ज्याचं नाव आहे युनुस अन्सारी. युनुस अन्सारी कोण आहे? मित्रांनो, युनुस अन्सारी हा केवळ एक गुन्हेगार नाही, तर तो मुंबईचा अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि पाकिस्तानची गुप्तचर संस्था ISIचा नेपाळमधील सर्वात मोठा मोहरा मानला जातो. आणि युनुस अन्सारी बद्दल एक धक्कादायक गोष्ट म्हणजे युनुसचे वडील सलमान मिया अन्सारी हे नेपाळचे माजी वन आणि पर्यटन मंत्री होते. एका मंत्र्याचा मुलगा असूनही युनुसने गुन्हेगारीचे जग निवडले. मीडिया आणि बनावट नोटांचे जाळे. 2000च्या दशकात युनुसने मीडिया क्षेत्रात पाऊल ठेवले आणि अवे न्यूज टीव्ही नावाचे चॅनेल सुरू केले. सुरुवातीला तो एक यशस्वी उद्योजक वाटत होता, पण पडद्यामागे एक वेगळाच खेळ चालला होता. तो काठमांडूमधील पाकिस्तानी दूतावासात वारंवार दिसायचा. त्याच्या चॅनेलचा वापर तो बनावट नोटांच्या स्मगलिंगसाठी एक फ्लो पॉइंट म्हणून करत होता. पाकिस्तानमधून छापलेल्या बनावट भारतीय नोटा नेपाळ मार्गे भारतात घुसवण्याचा हा त्याचा मुख्य धंदा होता. जेलमधील थरार आणि बाबर नाव. 2009 मध्ये युनुसला पहिल्यांदा अटक झाली, पण विषय इथेच संपला नाही. तुरुंगात असतानाही तो बाबर या टोपण नावाने आपलं रॅकेट चालवतच होता. 2011 मध्ये त्याच्यावर नेपाळच्या जेलमध्ये प्राणघातक हल्ला झाला. जसप्रीत सिंग नावाच्या एका व्यक्तीने गार्ड समोरच त्याच्यावर गोळ्या झाडल्या, ज्यामध्ये युनुस थोडक्यात वाचला. तपासात असं समोर आलं की या हल्लेखोराचा संबंध कुख्यात सिरियल किलर चार्ल्स शोब्रासशी होता. विचार करा, एका नेपाळी एजंटसाठी किती मोठी फिल्डिंग लावली गेली होती. 2019 ची मोठी कारवाई आणि काश्मीर कनेक्शन. 2019 मध्ये भारतीय गुप्तचर यंत्रणांच्या एका टीपमुळे नेपाळ पोलिसांनी विमानतळावर मोठी कारवाई केली. कतारहून आलेल्या 3 पाकिस्तानींकडे तब्बल 7.5 कोटी रुपयांच्या बनावट नोटा सापडल्या, ज्यांना रिसिव्ह करण्यासाठी स्वतः युनुस तिथे पोहोचला होता. तपासात असंही समोर आलं की तो केवळ नोटाच नाही, तर काश्मीरमधील अतिरेक्यांना शस्त्रे पुरवण्यातही सामील होता. मे 2025 मध्ये युनुसची सुटका झाली, पण अवघ्या एका दिवसात त्याला पुन्हा एकदा मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आली. मित्रांनो, धुरंधर 2 चित्रपटात दाखवलेले हे वास्तव किती भयानक आहे याची आता तुम्हाला कल्पना आली असेलच. मित्रांनो, लक्षात ठेवा, धुरंधर 2 मध्ये दाखवलेलं हे सगळं फक्त एक सिनेमा किंवा सिनेमॅटिक लिबर्टी नाही, तर त्याच्या मागे एक वेगळीच रियालिटी आहे. आता मला सांगा, हा नेपाळचा रूट आजही चालू असेल का? तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आणि जर हा विषय हार्ड वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच थरारक सत्यकथांसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.